आपल्या सर्वांचं मातोश्रीमध्ये स्वागत आहे, शिवसेनेमध्ये स्वागत आहे। मी गेले 4 दिवस मध्ये 3 तारीख सोडली तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती कुटुंब संवाद म्हणून फिरत होतो, कारण मला पाहायचं होतं की मी लढतोय। कोरोना काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना माझे कुटुंब माझी जबाबदारी ही एक संकल्पना राबवली होती। आता महाराष्ट्रावरती या दुसऱ्या संकटात महाराष्ट्रावरती आलेल्या आणि देशावरती आलेल्या दुसऱ्या संकटात माझं कुटुंब माझ्या सोबत आहे की नाही हे मी महाराष्ट्रात फिरून पाहतो आहे। आणि मला खात्री वाटली की साधारणतः गेले काही वर्षांमध्ये तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती 2 चक्रीवादळं आपण आदळली, एक निसर्ग आणि दुसरं चौकते। पण 4 दिवसात मला दिसलं की एक वेगळं भगवं वादळ हे आता दिल्लीच्या तख्तावरती आदळणार आणि हुकुमशाहीची तिरफाड करणार आहे। काही जणांच्या मनात अजून एक प्रश्न आहे की इंडिया आघाडी आहे, हे आहे, ते आहे, महाविकास आघाडी आहे, पण पर्याय कुठे? म्हटलं हुकुमशाहीला पर्याय द्यायचा नसतो, हुकुमशाही पहिले उचलून फेकून द्यायची असते, हाच हुकुमशाहीला पहिला होता। आणि साधारणतः मी आणि तुम्ही रोज अनुभवत आहोत की मातोश्रीमध्ये असेल किंवा मी जिथे जातो तिथे असेल, 4 दिवसामध्ये सुद्धा स्थानिक पातळीवरती अनेक जण काँग्रेस सोबत आहे, राष्ट्रवादी सोबत आहे, पण भारतीय जनता पक्षातले लोक शिवसेनेत येत आहेत। मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेसोबत, त्याचं कारण तुम्ही सगळे जे काही भ्रम निर्माण केला जातोय, संभ्रम निर्माण केला जातो तो खोटा आहे। मन की बात ही मनातल्या गोष्टी वेगळ्या असतात, पण जनती बात आहे ती वेगळी आहे। मन की बात आणि जनती बात कुठेही जवळपास येतच नाहीये, त्यांच्या मनातले मांडे वेगळे। पण जनता ज्या संकटामध्ये आहे, 10 वर्षामध्ये जे काही तुम्ही एक गोंगळवाणा कारभार केला भाजपाने, तो आता उघडा पडलेला आहे। अनेक ठिकाणी गावागावामध्ये तुम्हीच सगळेजण मोदी सरकारचा रथ अडवत आहे, मोदी सरकार, कारण योजनाच पोचलेली। तर असं या सगळ्या खोट्या कारभाराला आता संपवण्यासाठी तुम्ही सर्वजण शिवसेनेसोबत आलेला आहात, माझ्यासोबत आलेला आहात। आणि मला खात्री आहे की आपण असं नेहमी जोरात बोलतो की संकट काळामध्ये महाराष्ट्र देशाला दिशा दाखवत आलेला आहे, तर याही संकटामध्ये महाराष्ट्र देशाची दिशा ठरवणार आहे आणि ती दिशा म्हणजे हुकुमशाहीला काढणे। तुम्ही सगळेजण पैठण मधून आलेला आहात, मधून आलेला आहात, पण मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमिकेमध्ये गद्दारीला थारा नसतो। मी जसं 2-4 दिवस रायगड मतदारसंघ फिरलो, सिंधुदुर्ग मतदारसंघ फिरलो, तसंच लवकर मी संभाजीनगर मतदारसंघात येणार आहे, जालनामध्ये पण येणार आहे, विदर्भात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या तुमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मी येणार आहे, कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी येणार आहे। आल्यानंतर विस्ताराने बोलायचं ते मी बोलतोच आणि तुमच्याकडे सुद्धा बोलेन। तूर्त आपल्या सगळ्यांना खास धन्यवाद देतो, कारण लोक गळपटत आहेत, एक लोक हे शरण जात आहेत। म्हणजे नितीश कुमार सुद्धा गेले, आणखी कोणी जातील, त्यांना जे लाचार आहेत किंवा भेकड आहेत त्यांनी जरूर जावं। पण आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये भेकडांपेक्षा मर्द मावळे हे कित्येक पटीने जास्त आहेत। धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।